बघा, रमेश 20 दिवसात एखादं काम पूर्ण करू शकतो. त्यानं 10 दिवस एकट्यानं काम केलं आणि बाकीचं काम दिनेश सोबत 2 दिवसात पूर्ण केलं, तर दिनेश आणि रमेश दोघांना मिळून ते संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील असा प्रश्न. लेकरांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. तुम्ही सुद्धा गुगल लेन्स कॅमेऱ्याचा अवलंब केला तर कुठलाही प्रश्न आणि त्या प्रश्नाचं एक्सप्लेन गुगल तात्काळ देते. एखाद्या वेळेस ते एक्सप्लेन नाही कळालं, जरूर प्रश्न विचारा, परंतु तुमच्या असं करण्यानं माझी थोडीशी दगदग वाचते. लक्ष द्या. तुम्हाला असं वाटते सरांना आपण एकटेच प्रश्न विचारायला लागलो. मला लेकरांनो बरेच लेकरं प्रश्न विचारतात, म्हणजे मी लय हुशार असं मुळीच नाही बरं का. लक्ष द्या. आपणास जे जे ठावे ते इतरांना सांगावे आणि ज्ञानी करुणी सोडावे सकळ जना. हे तुम्ही सुद्धा करू शकता, काय अवघड नाही. आता इथं गणित म्हणते की बाबा रमेश 20 दिवसात एक काम पूर्ण करू शकतो. मग रमेश एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. 20 दिवसात पूर्ण करतो हे गणितानं आम्हाला दर्शवलेलं निश्चित विधान. आता एक दुसरा प्रश्न आम्ही मनाशी करायचा की रमेशचं प्रतिदिन काम काय बाबा, जे काम तो 20 दिवसात पूर्ण करतो त्या रमेशचं प्रतिदिन म्हणजे दररोजचं काम किती, त्याचं उत्तर सापडेल लेकरांनो 1/20. याचा अर्थ असा की जर का त्या कामाचे रमेशसाठी 20 भाग ठरत असतील, जे काम रमेश 20 दिवसात पूर्ण करतो त्या कामाचे जर का रमेशसाठी 20 भाग ठरत असतील, तर अंशस्थानी 1 असल्याचा अर्थ सांगतो की याचा अर्थ एका दिवसाला 1 भाग, याप्रमाणे हा रमेश 20 दिवसात ते काम फत्ते करेल. ओके. आता हे रमेशचं झालं एका दिवसाचं काम. गणितानं दर्शवलेली माहिती की रमेशनं 10 दिवस एकट्यानं काम केलं, म्हणजे रमेशचं हे झालं एका दिवसाचं काम. इथं दुसरा प्रश्न असा की रमेशचं 10 दिवसाचं काम किती. रमेशनं 10 दिवस एकट्यानं काम केलं, रमेशचं 10 दिवसाचं काम किती, त्याचं प्रतिदिन काम 1/20, त्यानं 10 दिवस काम केलं म्हणून गुणीला 10 घ्या. कोणतीच संख्या, कोणतंच पद एकटं नसते, त्याच्या छेदस्थानी 1 असतो. या न्यायाप्रमाणे हे 2 अपूर्णांक बनतात. अपूर्णांकाचा गुणाकार अंशाचा छेदाछेदाचा, म्हणजे हे 10 × 10 आणि 20 × 20. हा भाग कसा जातो 1/2. रमेशनं अर्ध काम केलं. रमेशने 10 दिवसात 1/2 म्हणजे अर्ध काम केलं. मग आता उरलं काम किती बाबा, काम उरलं किती, तर अर्ध काम उरलं. याचा अर्थ असा की आता अर्ध काम उरलं. हे उरलेलं अर्ध काम, गोष्ट लक्षात घ्या, हे अर्ध म्हणजे काय तर उरलेलं काम, उर्वरित काम. काम उरलं किती हा प्रश्न आम्ही जेव्हा मनाशी करू तेव्हा त्याचं उत्तर प्राप्त होते, अर्ध काम उरलं बाबा. आता हे उरलेलं काम म्हणजेच हे बाकीचं काम दिनेश सोबत या रमेशनं 2 दिवसात पूर्ण केलं. हे उरलेलं काम 1/2 किती दिवसात पूर्ण केलं, 2 दिवसात पूर्ण केलं. कोणतीच संख्या, कोणतंच पद एकटं नसते. त्या न्यायाप्रमाणे हे 2 सुद्धा एकटे नाहीत, त्याच्या छेदस्थानी 1 आहेच. मग हा छेदस्थानी असलेला लेकरांनो जो अपूर्णांक आहे, हा जर समजा अंशासोबत गुणीला घ्यायचा तर गुणाकार व्यस्त रूपात मांडा. गणितीय गुणधर्म तुम्हाला सर्वांना कळतात ह्या गोष्टी. म्हणजे अंशस्थानी असलेल्या 1/2 सोबत हा अपूर्णांक वरती जात असताना गुणाकार व्यस्त रूपात मांडा. म्हणजे छेदस्थानी असलेली संख्या अंशस्थानी, अंशस्थानी असलेली संख्या छेदस्थानी. 2 अपूर्णांक गुणाकार 1 × 1 1, 2 × 4. हे 1/4 काय, उरलेलं काम दोघांनी केलं 2 दिवसात. म्हणजे दोघांच्या प्रतिदिन कामाचा हा दर, दोघांचं म्हणजे रमेश आणि दिनेश. लक्षात घ्या, रमेश आणि दिनेश
रमेश आणि दिनेश यांच्या दररोजच्या किंवा प्रतिदिन कामाचा हा दर आम्हाला सापडतो 1/4. लक्षात घ्या, दररोज रमेश आणि दिनेश 1/4 एवढं काम करतात. प्रश्न विचारला की दिनेश आणि रमेश दोघांना मिळून संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील. हे एक काम आहे समजा, आणि रमेश आणि दिनेश दररोज 1/4 भागामध्ये म्हणा, एककामध्ये म्हणा, एवढं काम करतात. लक्षात घ्या, एक हे काम आहे आणि रमेश आणि दिनेश प्रतिदिन 1/4 एवढं काम करतात. ते संपूर्ण काम करण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील. हे एक काम अंशस्थानी छेदस्थानी प्रतिदिन त्यांच्या कामाचा दर घ्या भागीला स्वरूपात आणि याची सोडवण करा. हा आहे लेकरांनो संयुक्त अपूर्णांक. संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला घ्या. गणितीय गुणधर्म पाठ करा. म्हणजे 1 सोबत हे 4 गेले गुणीला, छेदस्थानी 1 उरला फक्त. अंशस्थानी गुणाकार 4, छेदस्थानी मांडा, नका मांडू हा 1. उत्तर प्राप्त झालं 4 दिवस. याचा अर्थ असा की दिनेश व रमेश दोघांना मिळून ते संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी 4 दिवस लागतील. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी ही दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं, सोबत गणितासंबंधी असलेल्या विविध समस्या विचारता याव्यात बिनधास्तपणे. त्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.